सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। महाराष्ट्र शासन, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी आणि जिल्हा परिषदेच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे। 30 एकरात हे कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे। या सोलापुरातील कृषी प्रदर्शनातील सोन्या नावाचा 41 लाखांचा बैल प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे। हा बैल सर्वात उंच असून त्याची उंची 6.5 फूट असून लांबी 8.5 फूट आहे। दिवसातून 2 लिटर दूध, 7 ते 8 अंडी, करडई तेल 200 ml, 6 प्रकारचे खाद्य त्याला दिले जाते। या बैलाला 2दा वैरण दिले जाते। सध्या बैलाचं वासरू 10 ते 15 हजाराला विकले जाते। या बैलाचं वासरू 1.25 लाखाचा आहे। हा बैल शांत स्वभावाचा असून एका माणसालाही तो हाताळता येतो। या बैलापासून ब्रीड तयार केले जात असून ते देखील असेच उंच आणि देखणं तयार होतं, असे सोन्या बैलाचे मालक सांगलीच्या जत तालुक्यातील उमराणी गावचे रहिवासी आवटी यांनी सांगितले। नमस्कार, माझं नाव विद्यानंद आवटी, राहणार उमराणी, तालुका जत, जिल्हा सांगली। हा आपला सोन्या बैल। हा सोन्या बैल सध्या कोसा किल्ला क्षेत्रामध्ये सगळ्यात उंच, सगळ्यात जातीवंत, सगळ्यात देखणा बैल जातात कोसा किल्ला क्षेत्रामध्ये। आणि इथं आपण सध्या जे सोलापूरच्या कृषी परिषदेमध्ये आलो आहे, ह्या कृषी परिषद कमिटीचं पण खूप चांगला आम्हाला प्रतिसाद भेटतं। सध्या आम्हाला रोजचं आमचं सोयीसोबत सोन्याचं पण सोय एकदम सोयीस्कर चालू आहे इथं। आणि हा बैल सध्या आपल्या उमराणी गावामध्ये नैसर्गिकतेसाठी चालू आहे। बाहेरच्या गाय आलं तरी आम्ही नैसर्गिकरित्या करून देतो। आणि ह्या बैलाचं रोजचं दिनचर्या म्हणलं तर रोजचं त्याला शेंगपेंड असते, 6 प्रकारचं धान्य मिळून दळून त्याचं भाडं 2 टाईम भाडं असते, दूध आहे, करडीचं तेल आहे आणि अंडी रोजचे 7-8 अंडी असते त्याला। आणि रोजचं एकदा गरम पाणी आंघोळ असते त्याचं। काय ब्रीडिंगचं काय आहे? ब्रीडिंग म्हणजे आपण नैसर्गिकरित्या करून घेतो ते 2000 रुपये चार्ज येते। दररोज किती वेळा ब्रीडिंग? दररोज असं 2-3 तास गॅप तुम्ही 4 ते 5 वेळा ब्रीडिंग करतो दररोज। हो। ह्याचं मंथली एक 50,000 रुपये खर्च आहे, पण तो मंथली कमीत कमी 2.5 ते 3.5 लाख पर्यंत इन्कम होऊ शकते त्याचं, ॲव्हरेज काढलं तर। थँक्यू।